वांग्याच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असताल आणि केले असताल. ही पद्धत वापरून जर तुम्ही या पद्धतीने चटणी करताल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल. वांग्याची चटणी नाव ऐकताच तुम्हाला वाटलं असेल हे काहीतरी नवीनच प्रकार आहे. हो, हे नवीनच प्रकार आहे, पण खायला भन्नाट आहे. त्यासाठी इथे मी 300 ग्राम इतकं जांभळे वांगे घेतलेले आहे. त्यावरचं देठ काढून त्याच्या या पद्धतीने फोडी चिरून घेतलेला आहे. मिठाच्या पाण्यात साधारण 10 मिनिटे ठेवलेलं आहे. त्यानंतर आता वांगे आपल्याला काढून घ्यायचं आहे पाण्यातून आणि कढईमध्ये एक 3 चमचे तेल टाकून घेतले आहे. घेतलेले वांगे यामध्ये टाकून घेतलेले आहे. 3 मध्यम आकाराचे छान पिकलेले टोमॅटो ते सुद्धा उभ्या फोडी चिरून घेतलेले आहे. आणि या चटणीला छान दुप्पट चव येण्यासाठी इथे मी कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या टाकून घेतलेल्या आहे, साधारण मुठभर इतकं. आणि त्याचबरोबर 12 ते 15 इथे मी तिखट कमी असलेल्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहे. एकदा पूर्ण परतून घ्यायचं अर्ध्या मिनिटासाठी. त्यानंतर यामध्ये साधारण एक अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे पटकन वाफल्या जातात. तर साधारण एक 10 मिनिटं याला वाफायला लागतात, पण कमी गॅसवर आपल्याला वाफून घ्यायचं आहे, जेणेकरून हे छान असं वाफल्या जातात. गॅसची स्पीड जर जास्त मोठी ठेवताल किंवा इंडक्शनची स्पीड मोठी ठेवताल तर हे करपू शकतो आणि व्यवस्थित वाफल्या जाणार नाही. 10 मिनिटानंतर इथे सगळे जिन्नस छान नरम झालेले तुम्ही बघू शकता. आता हे सगळं ताटामध्ये काढून घेऊया, थोडंसं थंड करूया. तर थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. फार गरम नको, थोडंसं थंड झालेलं आहे इथं. तर या ठिकाणी आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं झाकण लावून थोडंसं ओबडधोबड असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता याला थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया. तर कढईमध्ये मी साधारण एक 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर, ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे, साधारण चमचाभर इतकं परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे छोट्या फोडी चिरून घेतलेला आहे, म्हणजे चौकोनी फोडी चिरून घेतलेले आहे, ते सुद्धा परतून घेत आहे. तर आता 1 मिनिट परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचा आहे. तर पावडर मसाल्यांमध्ये इथे आपल्याला टाकायचं आहे साधारण चमचाभर धने पावडर आणि त्याचबरोबर 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सगळं छान असं परतून घेतल्यानंतर आता तयार करून घेतलेली जे वांग्याची चटणी आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. गॅसचा स्पीड किंवा इंडक्शनचा स्पीड मोठं करायचं आणि 1 मिनिट छान असं मोठ्या गॅसवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचा भरड काढून घ्यायचा आहे. तर मूठभर शेंगदाणे घेतलेला आहे. तर या ठिकाणी मिक्सरला एक 2 ते 3 वेळेस बंद चालू करून फिरून घेतलेला आहे. आता ते भरड यामध्ये टाकून घेतलेलं आहे, लास्टला टाकायचं. त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर वरतून टाकायचं, थोडंसं फोडणीमध्ये टाकायचं आणि लास्टला थोडंसं टाकायचं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं ही वांग्याची चटणी तयार झालेली आहे. धपाट्यासोबत आणि त्याचबरोबर चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत अप्रतिम अशी चव येते. नक्की ट्राय करून पहा. तेच ते वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला तर एकदा हा प्रकार ट्राय करायला काही हरकत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.